चीनच्या व्हिक्टरी डे परेडच्या वेळेस जगभरातील 25 देशांचे प्रमुख बीजिंगमध्ये जमले होते। आता अशा प्रसंगी हे देशांचे प्रमुख नेमके कोणकोणत्या गप्पा मारतात असा प्रश्न तुम्हाला देखील अनेकदा पडलाच असेल। बीजिंगमध्ये याच प्रश्नाचं उत्तर मिळालंय। बीजिंगमध्ये नेमकं काय घडलं आणि त्यावरून जगभरात नेमकी कशी चर्चा सुरू झाली आहे पाहणार आहोत या रिपोर्टमधून। माणूस 150 वर्ष जगू शकतो। आजकाल 70 म्हणजे बालपण। माणसाचं आयुष्य वाढवण्याचं तंत्रज्ञान विकसित। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मते बायोटेक्नॉलॉजी जसजशी डेव्हलप होते आहे, मानवी अवयवाचं प्रत्यारोपण जसजसं सोपं होत आहे, माणसं तरुण होत आहेत आणि पुढील काही दशकात ती अजरामर सुद्धा होतील। जगातील 25 राष्ट्रांचे प्रमुख बुधवारी क्षी जिनपिंग यांचं शक्ती प्रदर्शन बघण्यासाठी बीजिंगमध्ये होते। व्हिक्टरी डे परेडचं निरीक्षण करण्यासाठी क्षी जिनपिंग या सगळ्यांना तिएनमेन स्क्वेअरच्या प्रेक्षागृहाकडे घेऊन निघाले। जिनपिंग यांच्या डाव्या बाजूला रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि उजव्या बाजूला उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन होता। तिघे जण एकमेकांशी बोलत होते आणि नेमका कुणाचा तरी माईक सुरू राहिला। चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात मानवी आयुष्य वाढवण्याच्या तंत्रज्ञानाविषयी बोललं जात होतं। क्षी जिनपिंग म्हणाले, पूर्वी कुणी 70 गाठली तरी खूप काहीतरी झाल्यासारखं वाटायचं, पण आजकाल 70 म्हणजे तुम्ही बालपणात असता। त्यावर उत्तर देताना पुतिन म्हणाले, बायोटेक्नॉलॉजी जसजशी डेव्हलप होते, मानवी अवयवाचं प्रत्यारोपण जसजसं सोपं होत आहे, माणसं तरुण होत आहेत आणि पुढील काही दशकात ते अजरामर होऊ शकतील। त्यावर क्षी जिनपिंग म्हणाले, काहींच्या मते याच शतकात ते होणं शक्य आहे आणि कदाचित 150 वर्ष जगणं सुद्धा शक्य होईल। त्यावर पुतिन म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे आजच्या जगात माणूस 100 वर्ष जगेल अशी शक्यता आहे। आता या प्रसंगावरून जगभरात अनेक चर्चा सुरू झाल्यात, अनेक सवालही उपस्थित झालेत। पुतिन आणि क्षी जिनपिंग यांच्यातील हा संवाद मुद्दाम घडवून आणलाय का? जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान आपल्या देशात आहे हे सांगण्यासाठी हा संवाद मुद्दाम घडवून आणलेला असू शकतो। चीनी सरकारचा मीडियावरील अंकुश बघता फक्त 50 सेकंदांचा हा व्हिडिओ लीक होणं हा योगायोग असण्याची शक्यता धुसर आहे। काय बोलतात हे ऐकण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते आणि हे नेते जेव्हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन असतील, जे अनेक वर्ष सत्तेत आहेत, पुतिन 20 वर्षाहून अधिक काळ सत्तेत आहेत, शी जिनपिंग 10 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि तीच गोष्ट किम जोंग उन यांच्याबद्दलही आहे। आणि चीनच्या दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या 80व्या स्मरण दिनाबद्दल हे तिघे नेते एकत्र असताना त्यांच्यात हॉट माईक ज्याला म्हणतात, म्हणजे जे शरीरावर लावलेले माईक असतात, ते चुकीमुळे उघडे राहिल्यामुळे जो काही संवाद बाहेर आला त्याच्यामुळे संपूर्ण जगाची उत्सुकता ताणली गेलेली आहे। कारण त्यांच्यामध्ये मानवी आयुर्मान हे कदाचित 100 वर्ष असेल, कदाचित 150 वर्ष असेल, कदाचित माणूस अमर होईल। आणि माणूस कशा प्रकारे अमर होईल तर जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे बायो इंजिनिअरिंग, ज्याच्यातनं तुम्हाला शरीराचे अवयव 3D प्रिंटिंगद्वारे किंवा अन्य माध्यमातून तुम्हाला तयार करता येतील आणि त्याचं रोपण तुमच्या शरीरात करता येईल, आणि असं जर झालं तर माणसाचं आयुर्मान खूप मोठ्या प्रमाणावर वाढवता येईल। अशा प्रकारचा संवाद त्यांच्यात झाला। हा मुद्दा फक्त असा आहे की हा माईक चुकून सुरू राहिला होता आणि त्याच्यामुळे लोकांना ही गोष्ट ऐकू आली का चीनमध्ये जशी प्रत्येक बारीक सारीक गोष्ट तिचं नियोजन केलेलं असतं किंवा ती लोकांना ऐकू येण्यामागेही काहीतरी योजना असते, तसं काहीतरी होतं। पुतिन आणि क्षी जिनपिंग यांनी सत्ता टिकवण्यासाठी वयाच्या अडथळ्यावर मात केली आहे। पुतिन यांचं वय आता 74 वर्ष आहे, तिकडे क्षी जिनपिंग यांचं वय 73 आहे। दोघांनीही आमरण देशाचं प्रमुख राहता यावं यासाठी त्यांच्या देशात कायदे बदलून घेतलेत। त्यामुळे सत्तेचा जास्तीत जास्त उपभोग घेण्याच्या दृष्टीनं त्यांनी तंत्रज्ञान विकसित केलं असेल तर आश्चर्य वाटायला नको। त्यांच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहे आणि या संभाषणातून कदाचित अमेरिकेला आणि पाश्चिमात्य देशांना असा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला असावा की हे जे बायो इंजिनिअरिंगचं तंत्रज्ञान आहे किंवा इतर सगळे ज्याला कटिंग एज टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये चीननी एवढी प्रगती साधलेली आहे की कदाचित पुढच्या काही वर्षातच
चीनमध्येच अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित होईल आणि चीन तुमच्या सगळ्यांपेक्षा, पाश्चिमात्य देशांपेक्षा खूप पुढे निघून जाईल असा संदेश त्याच्यातनं देण्याचं प्रयोजन असू शकतं. अर्थात यापूर्वीही जागतिक नेत्यांच्या कॉलरचे माईक, हॉट माईक चुकीमुळे सुरू राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांच्या कानावर अनेक प्रकारचे तपशील पडलेले आहेत. त्यामुळे हे अपघाताने झालं का जाणीवपूर्वक होतं हे ओळखणं अवघड असलं तरी देखील चीनचा याच्या मागे नक्कीच काहीतरी हेतू असावा असं वाटतं. सैन्य शक्तीसोबत सगळ्या तंत्रज्ञानात आपण अमेरिकेच्या पुढे आहोत हे दाखवण्याचा चीनचा प्रयत्न आहे का? बुधवारी चीननं त्यांच्या लष्करी ताकदीचं प्रदर्शन केलं. त्याचवेळी रशिया आणि चीन दोन्ही देशांना अमेरिकेवर वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीनंही कुरघोडी करण्याचा किंवा तसं दाखवण्याचाही प्रयत्न असू शकतो. या पद्धतीचं रिसर्च चालू आहे. एक आहे सेनोलायटिक थेरपी. सेनोलायटिक थेरपी म्हणजे काय असतं की ज्या सेल्स असतात, ज्या पेशी असतात आपल्या शरीरामध्ये, ज्या मृत पावण्याकडे वाटचाल करत असतात, तर ते असे काही सिक्रिशन्स रिलीज करत असतात की ज्याच्यामुळे आपल्या पूर्ण शरीरामध्ये इन्फ्लामेशन वाढेल आणि हार्मफुल म्हणजे धोकादायक असे सिक्रिशन्स, स्राव आपल्या शरीरामध्ये रिलीज होईल, त्याच्यामुळे आपलं वय लवकर वाढेल किंवा सेल्सचं वय लवकर वाढेल. तर ह्याच्याकरता सेनोलायटिक थेरपी वरती प्रचंड रिसर्च जगभरात चालू आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे मेडिसिन्स, उदाहरणार्थ डॅफॅटिनिब किंवा क्युस्पेटिन किंवा BCL2 इनिबिटर्स यांचे हे क्लिनिकल ट्रायल्समध्ये आहेत आणि ह्युमन ट्रायल्समध्ये लवकरच येण्याची शक्यता आहे. माणसाला अजरामर करणारं तंत्रज्ञान निसर्गाला परवडेल का? माणूस अजरामर झाला आणि त्याचं तंत्रज्ञान सर्वांसाठी खुलं झालं. मानवी शरीराच्या नैसर्गिक नश्वरतेला धक्का बसेल. पर्यायानं पृथ्वीवरील मानवी जीवनासाठी आवश्यक अशा संसाधनांची कमतरता निर्माण होईल. त्यातून पुन्हा मानवामध्ये एकमेकांना संपवण्याची स्पर्धा निर्माण होण्याची भीती नाकारता येत नाही. त्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण जे न्यूरॉलिंक नावाचं हे एलॉन मस्क ते प्रयत्न करतायत की न्यूरॉलिंक नावाचे डिव्हाइस ते क्रिएट करतायत आणि त्याद्वारे न्यूरो डिजनरेटिव्ह ज्या डिसीजेस आहेत त्याच्याकरता उपचार पद्धती निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतायत. उदाहरणार्थ पार्किन्सन्स डिसीज किंवा डिमेन्शिया किंवा वेगवेगळ्या न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीज. आतापर्यंत त्यातून सक्सेस नाही आलेलं. इट इज स्टील नॉट म्हणजे आतापर्यंत त्यांना यश प्राप्त त्याच्यामध्ये झालेलं नाहीये. किचकट असतं. मेंदूचा प्रत्येक विभाग हा वेगवेगळा असतो आणि मेंदूची पेशी काय असतात त्या नेटवर्कमध्ये काम करतात. त्या इंडिव्हिज्युअली मेंदू काम, एक पेशी काम नाही करत. म्हणजे टेम्पोरल लोबचा जर विभाग असेल, फ्रंटल लोबचा विभाग असेल किंवा ऑक्सिपिटल लोबचा विभाग असेल तर ते तिघे एकत्र एकाच काही न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतील त्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीला, दुसऱ्या विभागाचे काही न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतील आणि तिसऱ्या विभागाचे काही न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतील. तेव्हा आपण एखादी कृती ही पूर्णत्वास आणू शकतो. तर हा जो नेटवर्क सिस्टम आहे मेंदूची, ती मेंदू हा नेटवर्क प्रमाणे जे चालतो तशी ती बसवणं काही प्रमाणात खूप अवघड आहे. त्यातल्या त्यात सध्या पार्किन्सन्स डिसीज मध्ये किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स मध्ये डीप ब्रेन स्टिम्युलेशन नावाची ट्रीटमेंट ही सध्या उपचार पद्धती अवेलेबल आहे, ती भारतातही अवेलेबल आहे, की ज्याच्यामध्ये इम्प्लांट्स केले जातात आणि त्याच्याद्वारे त्या मेंदूच्या पर्टिक्युलर एरियाला स्टिम्युलेट केलं जातं आणि त्याची कार्यशक्ती ही एकूणच 50 सेकंदांच्या एका ऑडिओ व्हिडिओ क्लिपमुळे किती मोठी उलथापालथ होऊ शकते याची ही क्लिप अत्यंत महत्त्वाचं उदाहरण ठरते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.